मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हरीश बांदिर्गे यांची बिनविरोध निवड झाली आहे आणि त्याच निवडीबद्दल त्यांचं विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। सध्या ही मुंबई महानगरपालिकेतील दृश्य आहेत। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हरीश बांदिर्गे यांचा मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील, शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक असतील, महायुतीचे सर्व नगरसेवकांकडून हरीश बांदिर्गे यांचा आता सत्कार करण्यात येत आहे। आणि याच संदर्भात हरीश बांदिर्गे यांच्या पत्नी वर्षा बांदिर्गे यांच्याशी आम्ही संवाद साधलाय। खरंच खूप आनंद होतोय। गेल्या 30 वर्षापासून हरीश बांदिर्गे भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ काम करतायत आणि आज पार्टीने आमच्यावर जो विश्वास ठेवलाय त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देवाभाऊ यांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार मानते की त्यांनी एवढी मोठी जबाबदारी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिली। आणि आम्ही देवाभाऊंना खात्री देतो की त्यांनी आम्हाला दिलेली जबाबदारी आम्ही नक्कीच आमच्या सर्वतोपरी प्रयत्न करून पार पाडू, चांगली निभावू आणि नक्कीच आम्ही भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंनी आमच्यावर जो विश्वास दाखवलाय त्याच्याप्रती आम्ही नक्की काम करू। त्याचबरोबर मी आमचे आचार्य पवन त्रिपाठीजी यांचंही आभार मानते। त्यांनीही आम्हाला चांगलं मोलाचं मार्गदर्शन दिलं। आशिष शेलारजी यांनीही मार्गदर्शन दिलं। परागजी यांचं सर्वांचं अभिनंदन, धन्यवाद मानतो। नगरसेवक विजय झाल्यानंतर आनंद झाला, शिवाय मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षपदीची जबाबदारी सोपवण्यात आली, त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला काय वाटलं ते? खरंच नगरसेवक म्हणून यावेळी निवडून येणं अतिशय वेगळी निवडणूक होती। ही बरेच आम्ही जसं की काम तर करतच आलोय, त्याचबरोबर ही इलेक्शनही आम्ही अगदी 2202 मतांनी जिंकून आलो। बरंच मार्जिन मिळालं, लोकांनी विश्वास ठेवला, जनतेचा आभार। आणि जेव्हा आम्हाला भारतीय जनता पार्टीकडून असं समजलं की आम्हाला आरोग्य समिती देण्यात येते, तेव्हा खरंच आमच्यासारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला ज्यांच्या पाठीमागं कोण नाहीये, फक्त कामाच्या जोरावर जी पार्टीने आमची दखल घेतली आहे त्याचे किती आभार मानू, खरंच बोलायला शब्द नाहीयेत। भारतीय जनता पार्टी अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्याचा इतका विचार करते हे ऐकून खरंच भारावून गेली आहे। आणि हे त्यांनी जी जबाबदारी दिली आहे ना, ती खरंच अगदी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अगदी वाव दिलाय, काम करण्याची खूप चांगली संधी दिली आहे। त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देवाभाऊंचे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।